नमस्कार विद्यार्थी मित्रों. In last period we have studied about the Mendeleev periodic table. First we consider the Mendeleev's law. The physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic masses. We have studied it, and also we have studied the Mendeleev periodic table. But when modern scientists detailed study about the Mendeleev periodic table, at this time they found these some limitations or some demerits of the Mendeleev periodic table. म्हणजे जेव्हा मॉडर्न सायंटिस्टने मेंडेलिक पिरियडिक टेबलचा स्टडी केला त्यावेळेस त्यांना त्या मेंडेलिक पिरियडिक टेबलमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, काही लिमिटेशन्स आढळून आल्या. त्या लिमिटेशनमध्ये फर्स्ट लिमिटेशन इज दॅट विच इज रिलेटेड टू द होल नंबर ॲटॉमिक मास. होल नंबर इन मॅथमॅटिक्स वी हॅव स्टडीड इट. होल नंबर ॲटॉमिक मास. Actual, the atomic mass of the cobalt and nickel is 58.93 and nickel is 58.69. But when we consider the whole number atomic masses of cobalt and nickel, in round figure मध्ये the atomic mass of the cobalt is 59 and nickel is 59. That means he arranged the number of elements in the increasing order of their atomic masses in his periodic table. But when we take the whole number atomic mass of the cobalt and nickel, both of them are 59. That means any two elements have no single atomic mass number. म्हणजे कोणताही दोन एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर सेम नसेल. परंतु जेव्हा आपण होल नंबरमध्ये दोन एलिमेंटचा ॲटॉमिक मास घेऊ त्यावेळेस मात्र इथं काय आलेलं आहे, सेम आलेलं आहे. म्हणून त्या दोन्हीही एलिमेंटचा पोझिशन मांडत असताना त्याने एकाच ठिकाणी मांडलेलं आहे. दिस इज द फर्स्ट डिमेरिट ऑफ द मेंडेलिक पिरियडिक टेबल. परत एक वेळेस पहा. व्हेन वी कन्सिडर द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द कोबाल्ट अँड निकेल, both the atomic mass of the cobalt and nickel in the whole number system is same. That means he confused about the sequence of the cobalt and nickel in his periodic table. Second is isotopes. Second मेरिट त्यांना आयसोटोप्सच्या बाबतीत आढळून आलं. तर फर्स्ट वी कन्सिडर द डेफिनेशन ऑफ द आयसोटोप्स. द डेफिनेशन ऑफ द आयसोटोप्स मीन्स व्हॉट? द एलिमेंट्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, दॅट एलिमेंट इज नोन ॲज द आयसोटोप्स. फॉर एक्झाम्पल क्लोरीन. The atomic mass of the chlorine is 35 and 35.5 and 35 and atomic mass number of the another chlorine is 37. That means element is same. Atomic number of the chlorine is 17 and it's also 17. Atomic number is same but atomic mass number is different. आणि हे अरेंज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि त्यांनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासप्रमाणे मांडलेले होते. ॲटॉमिक नंबरचा विचारच नाही आहे. जर असं मांडलेलं असेल तर क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37ला सेपरेट जागा पाहिजे होत्या, परंतु त्याला सेपरेट पोझिशन दिलेले नाहीत. म्हणजे ही कॅन नॉट गिव्ह द फिक्स पोझिशन टू द आयसोटोप्स. आयसोटोप्स हॅव नो सेपरेट प्लेस इन हिज पिरियडिक टेबल. असे आयसोटोप असलेले जे एलिमेंट आहेत आणि एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास असतानासुद्धा या एकाच एलिमेंटचं डिफरंट ॲटॉमिक मास असताना त्याने असे एलिमेंटचा विचार केलेला नव्हता. दॅट मीन्स आयसोटोप्स हॅव नो सेपरेट प्लेस इन हिज पिरियडिक टेबल इफ द एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. दिस इज द सेकंड डिमेरिट ऑफ द मेंडेलिक पिरियडिक टेबल. Then third is the rise in atomic mass is not uniform. Means what? Suppose if we take the X element, Y element, Z element and W element in the Mendeleev periodic table, and the atomic mass of that X element is 9, then it is 12, then it is 19, and then the atomic mass of the W is equal to suppose 29. असे कुठलेही आपण एलिमेंट कन्सिडर करू लागलो मेंडेलिक पिरियडिक टेबलमधले. तर याच्यामध्ये व्हेन वी टेक द डिफरन्स बिटवीन द ॲटॉमिक मास ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह एलिमेंट इट इज नथिंग बट द 3. देन डिफरन्स बिटवीन द ॲटॉमिक मास ऑफ द टू कॉन्सिक्युटिव्ह नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह एलिमेंट इट इज नथिंग बट 7 अँड देन इट इज 10. दॅट मीन्स राईज इन ॲटॉमिक मास म्हणजे इथं 3ने ॲटॉमिक मास वाढलेला आहे, इथं 7ने ॲटॉमिक मास वाढलेला आहे आणि इथं 10ने ॲटॉमिक मास वाढलेला आहे. याचं काही असं सिक्वेन्स नाही आहे. म्हणजे राईज इन ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स इज नॉट युनिफॉर्म. हे युनिफॉर्म आहे. ड्यू टू दिस रिझन
he cannot predict the how many elements between these two elements and between these two elements. यामध्ये असा फिक्स्ड सिक्वेन्स नव्हता ॲटॉमिक मास नंबरच्या डिफरन्सचा. म्हणून कोणत्याही दोन एलिमेंटमध्ये आणखी किती एलिमेंटचा शोध लागू शकेल, ही कॅन नॉट एक्सप्लेन अबाउट दीज एलिमेंट. दिस इज द थर्ड डिमेरिट ऑफ द मेंडेलिज पिरियडिक टेबल. फोर्थ is related to the hydrogen. You know that the elements are arranged in the increasing order of their atomic masses. The atomic mass of the hydrogen is 1. हायड्रोजनचा atomic mass 1 आहे. According to the increasing order of their atomic mass, the position of the hydrogen is in a first group element. हा फर्स्ट ग्रुप एलिमेंटमध्ये आहे, असायला पाहिजे. हो, तो मांडलेला बी आहे. बट व्हेन वी कन्सिडर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द हायड्रोजन, आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला, केमिकल प्रॉपर्टी कोणती कन्सिडर केली आपण? मॉलिक्युलर फॉर्म्युला. व्हेन वी कन्सिडर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन इज H2. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हॅलोजन ग्रुप एलिमेंट इज सेम टू द हायड्रोजन. मीन्स then Cl2, Br2, I2, these are the halogen group elements or F2. हे सगळे हॅलोजन ग्रुप एलिमेंट आहेत. कारण आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलेचं सांगितलेलं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी हायड्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन इज सिमिलर. यांचे सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू द केमिकल प्रॉपर्टी, दॅट इज नथिंग बट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर फॉर्म्युला, द पोझिशन ऑफ द हायड्रोजन इज इन 7th ग्रुपमध्ये असायला पाहिजे होते या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार. कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन आर सेम. ड्यू टू दिस रिझन पोझिशन ऑफ द हायड्रोजन ही कुठं असायला पाहिजे होती? 7th ग्रुपमध्ये असायला पाहिजे होती. आणि दुसरा जर आपण विचार केला, अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी ऑक्साईड ऑफ द हायड्रोजन अँड क्लोराईड ऑफ द हायड्रोजन, मीन्स ऑट दी H2O, oxides of the hydrogen. At the same time, when we take the oxide of the alkali group elements, which are the alkali group elements? The sodium, lithium. First is lithium, then sodium, potassium. हलिना के रब से फरियाद. मी तुम्हाला पिरियडिक टेबल शिकवताना हे सांगेल की लिथियमचं जर आपण रिॲक्ट विथ द ऑक्सिजन जर पाहिलं तर देर इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साइड्स ऑफ द लिथियम इज Li2O. सोडियमचं झालं पाहिलं तर Na2O. पोटॅशियमचं पाहिलं तर K2O. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड ऑफ द हायड्रोजन अँड अल्कली मेटल एलिमेंट्स आर सेम. किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन क्लोराईड HCl, देन LiCl किंवा NaCl, KCl. Molecular formula of the chloride of the hydrogen, chloride of the lithium, chloride of the sodium and chloride of the potassium, which are also be similar. म्हणजे according to this chemical property, molecular formula of the oxides of the hydrogen and alkali metals, oxides of the alkali metals, or molecular formula of the chloride of hydrogen and chloride of the alkali metals, which are similar. According to the oxides of these elements and chloride of these elements, molecular formula are same. Due to this reason, the position of the hydrogen is in first group element, because alkali metals are the first group element. म्हणजे ऑक्साईड अँड क्लोराईडच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार हायड्रोजनची पोझिशन ही फर्स्ट ग्रुपमध्ये असायला पाहिजे. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन अँड हॅलोजन ग्रुपच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार हायड्रोजन हा 7th ग्रुपमध्ये असायला पाहिजे. म्हणजे मेंडेलिव्ह कन्फ्यूज अबाउट द पोझिशन ऑफ द हायड्रोजन ड्यू टू दीज मॉलिक्युलर फॉर्म्युला, केमिकल प्रॉपर्टी ऑफ दीज एलिमेंट्स. दिस इज द 4th डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणखी आपला डिमेरिट सांगता येईल की एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंट्स हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस प्रमाणे मांडले होते. बट द प्रॉपर्टीज ऑफ द सम एलिमेंट्स आर डिफरंट इन एनी ग्रुप. कारण एनी ग्रुप एलिमेंट कंटेन द सेम प्रॉपर्टीज होत्या. एलिमेंट जरी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास प्रमाणे मांडले तरी एकाच ग्रुपमध्ये, समजा XYZ W हे एकाच ग्रुपमध्ये असलेले एलिमेंट आहेत. मग या ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या काही एलिमेंटच्या प्रॉपर्टी मात्र डिफरंट होत्या. अशाही प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. पण इन युअर बुक ओनली देअर आर 4 डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल विच आर गिवन. द फर्स्ट इज रिलेटेड टू द
whole number atomic mass of the some elements are similar. Due to this reason he confused about the atomic mass of the two elements. That means किंवा position of the any two elements. For example, cobalt and nickel. Second, isotopes. Isotope means what? The elements having the same atomic number but different atomic mass number. Elements are arranged in the increasing order of their atomic masses, but he cannot give the fixed position to that means he cannot give the separate position of the isotopes. Then rise in atomic mass, when we elements are arranged in the increasing order of their atomic masses, when we take the difference between the any two consecutive atomic mass of the any two element is not uniform. Due to this reason he cannot explain about the how many elements will be discovered between the any two consecutive element. This is the third demerit. And fourth is related to the position of the hydrogen. He confused according to the increasing order of their atomic mass and according to the chloride and oxide of the first group element and hydrogen, the position of the hydrogen is in first group, but according to the molecular formula of the seventh group element, the molecular formula of the chlorine is Cl2, bromine is Br2, iodine is I2, fluorine is F2, and hydrogen is H2. According to the molecular formula of these elements are similar. Due to this reason the position of the hydrogen in seventh group असायला पाहिजे होते, but Mendeleev confused about the position of the hydrogen in first group as well as seventh group. This is the fourth demerits of the Mendeleev periodic table, and today stop here.